स्वतःला कीर्तनकार म्हणवणारे संग्राम भंडारे यांनी याच विकास लवांडे यांच्यावरती आज शाईफेक केली। पुण्यामधल्या आळंदी म्हातोबा या ठिकाणी संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास लवांडेंना अडवलं आणि शिवीगाळ करत ही शाई फेकली आहे। काही दिवसांच्या आधी लवांडेंनी वारकरी संप्रदायामधल्या घुसखोर कीर्तनकारांची नावं जाहीर केली होती। यावरूनच संग्राम भंडारे यांनी लवांडेंवरती ही शाईफेक केली। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन या दोघांसह आणखी 10 ते 12 जणांवरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्लेखोरांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी लवांडेंनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन देखील केलंय। आज सकाळी प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी पकडून आपल्या अंगावरती शाई फेकली आणि पिस्तूलही रोखलं असा आरोप लवांडेंचा आहे। तर त्यांच्या या आरोपांना आता भंडारेंनी देखील उत्तर दिलंय। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या करणार अजून तू थांब की 2 मिनिट लवांड्या तू मला म्हणायचं होतं काय तुला घुसखोर म्हणायचं होतं ना घुसखोर म्हटलं असतं तरी एकाने असं रिव्हॉल्वर दाखवलं लांबून आणि एकाने कमरेचा दाखवला। हे बघितलं का काय तुझा आम्ही खात्मा करणार आहोत आमच्या गुरुमाऊलीला बोलतो काय। आणि मग संग्राम भंडारेने लगेच शाई ओतायला सुरुवात केली। बाकीच्या 2-3 जणांनी शाई माझ्या अंगावर ओतली। ती शाई होती का केमिकल होतं मला माहीत नाहीये, परंतु माझ्या शरीराची आणि डोळ्याची सगळी आग होते। माझे कपडे सगळे काळे। मी येताना मग तिथे पाण्याने चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथं आलेलो आहे। तो जे खोटारडे आरोप करतोय मला पिस्तूल लावलं माझ्या समोर गुंड उभे केले त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। आम्ही चांगल्याला चांगले वाईटाला वाईट छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली गलिच्छ आरोप केले तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल। तर आळंदी म्हातोबामध्ये विकास लवांडे यांच्या सोबत आज नेमकं काय काय घडलेलं आहे ते देखील जाणून घेऊया। महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनासाठीच्या स्मरणिकेत शरद पवारांचा लेख प्रकाशित झाला। वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढली असा उल्लेख शरद पवारांच्या लेखात होता। वारकरी संप्रदायात 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी होती असा दावा शरद पवारांनी केलाय। आम्ही वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर विकास लवांडेंकडून 20 कीर्तनकारांची नावं जाहीर करण्यात आली। ते 20 कीर्तनकार वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप विकास लवांडेंनी केला। विकास लवांडेंच्या आरोपानंतर वादाची ठिणगी पडली। तर मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या या शाई फेकीचं समर्थन केलंय। तर रोहित पवार यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर तीव्र असा संताप व्यक्त केलाय। अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळे जण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे। एवढं लक्षात ठेवावं आणि अवकाशीत राहावं। विकास लवांडेंवर शाई टाकून त्याच्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळलेलं आहे। आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असाल गोंधळ घालत असाल तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही। जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुक्या दाखवतात का? बंदुक्या घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।